मला सांगा ही मोठा मुर्दा गप तर बसला त्याला जरा कळतंय पण ती बारक काय गप बसणार आहे का गप बसत नाही बसल का बारक गप त्याच्यासाठी आपण आयडिया करू तर आता काय करूया आपण त्या बारक्या पोराचं बारसं घालूया हो हो आता काय करू वहिनीला वंशला बोलवून घेऊया वंश अहो बाय साहेब ए काय उचलून घेते ते का सेटअप हलवला की सगळा काय नालायक वहिनी दुसरी कुठे गेली हा 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 मी बारके म्हणून माझा फायदा घेताय होय ग दोघी पण हा 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 काय बाळाची आते आहे आणि झवाई ट्रॅक्टरवर महिना मोळ्या गवाय लोका दमगी जरा ही काय तुला भुसतोडीतली बाय वाटते मी आपली सहज मजाला आली म्हणून म्हणली गाणं वहिनी आज आपल्या बाळाचं आपण काय घालायचं आहे पाळणा तुम्ही घेऊन आलाय धरा पाळणा कुणी ग परशिव टाकलं माझ्या बाळाला हा ह्या बाळाला धरा आता बघा पाळणा धावताच पाळणा घेतली पहिल्या दिवशी हेमा मालिनी पहिल्या दिवशी हेमा मालिनी बाळाला घाली ते अंघोळ पाणी बाळाला घाली ते अंघोळ पाणी माझ्या बाळाला घाली ते अंघोळ पाणी बाळाला घाली ते अंघोळ पाणी लता मंगेशकर गाती या गाणी जुबाळा जुदूर लता मंगेशकर गाती या गाणी जुबाळा जुदूर लता मंगेशकर गाती या गाणी जुबाळा जुदूर दुसऱ्या दिवशी सुनील दत्त दुसऱ्या दिवशी सुनील दत्त बाळाला चारितो दुधानी भात बाळाला चारितो दुधानी भात या बाळाला चारितो दुधानी भात या बाळाला चारितो दुधानी भात शरद चळवळकर चकी चोळीत जुबाळा जुजूरे जोळे शरद चळवळकर चकी चोळीत जुबाळा जुजूरे जो शरद चळवळकर चकी चोळीत जुबाळा जुजूरे जो तिसऱ्या दिवशी आली माधुरी तिसऱ्या दिवशी आली माधुरी बाळाला पाहून गेली बाजारी बाळाला पाहून गेली बाजारी माझ्या बाळाला पाहून गेली बाजारी बाळाला पाहून गेली बाजारी सलमान होता त्याचं बाजारी जुबाळा जुजूरे जो सलमान होता त्याचं बाजारी जुबाळा जुजूरे जो सलमान होता त्याचं बाजारी जुबाळा जुजूरे जो चौथ्या दिवशी दादा कोणते आला चौथ्या दिवशी आला बाळाला पाहून पळून गेला बाळाला पाहून पळून गेला माझ्या बाळाला पाहून पळून गेला बाळाला पाहून पळून गेला उशाचा वाणाने रुपया दिला जुबाळा जुजूरे जो उशाचा वाणाने रुपया दिला जुबाळा जुजूरे जो उशाचा वाणाने रुपया दिला जुबाळा जुजूरे जो पाचव्या दिवशी पाचवी पूजाया पाचव्या दिवशी पाचवी पूजाया गावातली पोर झाल्या ती गोळा गावातली पोरं झाल्या ती गोळा या गावातली पोर झाल्या ती गोळा या गावातली पोरं झाल्या ती गोळा एका एकाला उठू दे डोळा जुबाळा जुजूरे जो एका एकाला उठू दे डोळा जुबाळा जुजूरे जो एका एकाला उठू दे डोळा जुबाळा जुजूरे जो हो वहिना अय वहिना वंश मी काय म्हणते एवढं सुंदर एवढं देखणं एवढं कवळ नाही कवळं नाही कवळं नाही एवढं देखणं एवढं मोठं पाखरू नेमकं हाय कोणाचं माझ्या नवऱ्याचं नवऱ्याचं ढुलकीवाला ही काय म्हणली हिच्या नवऱ्याचं तुझ्या नवऱ्याचं मला काय गावात मुकळी सोडली काय हा तुझ्या नवऱ्याचं कुठं आहे तर तुझा नवरा कुठं आहे हा दिसलाय 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 कुठं 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 आहे ग ते काय ते पांढरा आणि शेवाळे कलर शर्ट दिसतोय ती काय हा 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 काय नाव आहे हो त्यांचं नाव काय त्यांचं तोगा 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 तिथं नाव सांगायला त्यात काय एवढं लाजायचं नाव सांगा पोरान तोगा तोगा ते कोण आहे बघा त्या आबाच्या माग बघा हा माग 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 त्याच्या माग पोरगा आहे पोरगा
बापू मासाळ बापू मासाळाची तू काय मॉडेल सांभाळलंय राव काय बारली बिरली घालताय का काय रोज ह्याला हापशाट तयार झाले निक बापू मासाळाची ग तू मी काय म्हणते त्यांच्या नावाचा एक उकाना झाला पाहिजे घेणार हे घेते म्हणते एवढं लाजाय त्यात झालंय काय कवळं प्रेम आहे काय तुमचं बरं ठीक आहे एक उकाना घेईल हा इथून तिथून पेरला लसूण इथून तिथून पेरला रसून बापूराव बसले रसून ताणले गाडवा बसून तुला अक्कल आहे का नवरा म्हणतीन त्याला नवरा म्हणते ना गाडवा बसून ताणायला असलं बोलती ती गाडी चल मागवू देखण्या गाडी नंबर तू आहा एवढं सुंदर एवढं देखणं एवढं कवळं पाखरू नेमकं आहे कुणाचं कुणाची ग तू हा तू रामदास मोठ्यांचे रामदास मोठ्यांचे तो भारी नियम लावला बा इथं लवकर रामदास मोठे तेच का तिथं बसले तर ते है ना बरोबर आहे का मग त्यांचा एक उकाणा आता झाला पाहिजे चांगलं मॉडेल निवडलंय त्याने आमच्या बहिणीच्या संसारातच हात गाठला गायतो हा ए काय तुला कळलं ह्या करते हा घ्यायच लागतं शिडीवर शिडी 32 शिडी शिडीवर शिडी 32 शिडी आमचे हे ओढतात बिडी तर आम्ही लावते काडी तुम्हाला काय तसं वाटलं वय ते वडतात बिडे मी लावते काडी म्हणजे तू सामील आहे म्हण की त्यांना व्यसन करायला असं म्हणावं व्यसन मुक्त व्हा व्यसन करू नका दारू पिऊ नका गुटखा खाऊ नका असं माणसांना सांग की आमचे हे वडतात बिडीन मी लावते काडी हे कसला तुझा उकाना चल मागवू आता मीच उकाना घेते आता माझा उकाना तुम्हाला ऐकण्यासारखा असेल पण आमचं कारभारी कुठं काय दिसत ना कुठं गेलं ते कुठायचं कारभार काय दिसत ना तो कुठे गेलं कारभारच नाही तिथं येतं काय काय नाव दादा मोठे कुठं आहे दादा मोठे तीच वय मिशावालं म्हातार ती दादा मोठे येतं वय इसरली बरं का जरा माफच करा मला कसं आहे मला लय सवय नाही की कट टिकून राहायची 2 तासात मी सोडचिठ्ठीच देते काय करायचं हा दादा मोठ्यांची मी आता उकाना बघा कसा घेते घरात लावला रेडिओ अंगणात येतं ऐकू घरात लावला रेडिओ अंगणात येतं ऐकू दादा मोठ्यांचं नाव घेते मी सकारामाची बायको अहो ही सकाराम कोण आहे भाऊजी तुमच्या काय जीबीला हाड मग हाय का? सकारामचं नाव कसं घेतलं सकारामचं नाव म्हणजे त्या मिशीवाल्याला इचिरा घे घरात लाडानं मी काय म्हणते हो तुम्हाला काय म्हणते कोण म्हणलं ग बबडू म्हणते बबडू बिबडू म्हणत नाही सकाराम म्हणते सकाराम म्हणून ती उखाण्यात सकाराम होय. हा बरं बाई चांगलं घेते उगं टेन्शन नको ठेवा लाल मणी तोडते काळे मणी जोडते लाल मणी तोडते काळे मणी जोडते आणि आमच्या दादा मोठे ना दादा मोठे रावांसाठी 7-8 जण सोडते आता ह्यात हसायसारखं काय आहे का काय काय म्हणतोय रे काय म्हणताय काय नाही एक चांगला घ्या आता अहो भाऊजी 7-8 जण सोडले म्हणजे जेव्हा ती मला बघायला आलतं त्याच्या आधी मी 7-8 जणांना नकार दिलता म्हणून मी म्हणते 7-8 जण सोडलं बरं आता खरंच चांगलं घेतील बास करतील हो का हो का घरात होती दिवळी दिवळी ठेवली इट्टी घरात होती दिवळी दिवळी ठेवली इट्टी आमच्या ह्यांना देते सोड चिट्टी आणि ह्या ढोलकीवाल्याला मारते मिट्टी
उठून गेलेला पळतच आला, बसलाच जागेवर, नटला किती हाय का नाही. एका जनार्दनी यशोदा कशी झाली तुझी बाधा, 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 कशी झाली तुझी बाधा. एका जनार्दनी यशोदा कशी झाली तुझी बाधा, 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 कशी झाली तुझी बाधा. हे तुझ्यान माझ्या मायेचा रे डंका वाजू दे, आर तुझ्यान माझ्या मायेचा रे डंका वाजू दे. एक झोका दे बाळाला, एक झोका दे बाळाला, एक झोका दे बाळाला. हो का, भारुडातनं घ्यायचं काय, भारूड 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 म्हणजे काय, बहुरूढींचा आचार विचार करून लिखित करून ठेवलेल्या साधनाला आपण भारूड म्हणतो. आता हे भारुडात तुम्ही म्हणताल सोंग डोंगर रंगीत संगीत एवढं करता का, तर आता ह्याच ठिकाणी कीर्तन असतं तर मगाशीच लाईट गेली म्हणून तुम्ही घरी गेला असता. पण बाबा भारूड आहे, अरे काय तर आम्हाला ऐकायला आणि काय तर वेगळं बघायला मिळणार म्हणून एवढ्या वेळा लाईट जाऊन सुद्धा तुम्ही सगळी बघायला बसलाय, बरोबर आहे का. मग हे भारूड म्हणजे काय, तर माणसाला हसवत खेळवत काय करायचं, भक्ती मार्गाकडे खेचायचं काम करतं, ते म्हणजे कोण, तर भारूड. आता बघा, एक आई आपल्या बाळासाठी एवढा अट्टहास करते, गवळणी गाते, गीत गाते, अंगाया गाते, आपल्या बाळाला शांत करते. आई आपल्या बाळाचं कधी दुःख बघू शकत नाही, पण तेच बाळ मोठं झाल्यावर काय करते, आई वडिलांना घरातून बाहेर काढतं, रस्त्यावर काढतं, वृद्धाश्रमात टाकतं. बघा, माई बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, पुंडलिका बघा काय केले परब्रह्म उभा ठेले, ऐसा व्हावे सावध हृदय धरावा नारायण, तुका म्हणे माय बापा अवघे देवाचे स्वरूप. तुकाराम महाराज म्हणतात आई वडील म्हणजे देवाचे स्वरूप आहेत. आई वडिलांना जर तुम्ही सांभाळलं तर कुठल्याही तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही, कुठल्याही देवापुढे हात जोडायची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात माय बाप म्हणजे अवघे देवाचे स्वरूप आहेत. तुम्ही आई वडिलांना नमस्कार केला तर आपल्या पंढरीच्या पांडुरंगाला नमस्कार पोचला, सगळ्या देवदेवतांना नमस्कार पोचला. तर काय करायचा, अंगी मोठीपणा बाळगायचा नाही. जया अंगी मोठीपणा तया यातना कठीण, तुका म्हणे हेची जाणं व्हावे लहान होणी लहान. लहान होऊन राहण्यात जेवढा मजा आहे, जेवढा आनंद आहे, तेवढं मोठं राहण्यात आनंद नाही. मोठं झालं का माणसाला काय होतो, गर्व येतो, अहंकार येतो, त्यामुळे माणूस स्वार्थी होतो. पण जेवढा माणूस लहान तेवढा आनंद घेता येतो. चार माणसात बसता येतं, हसता येतं, खिदळता येतं, गप्पा मारता येतं, गोष्टी मारता. आता ह्याच ठिकाणी जर तुम्ही मोठा असता लयच, तुम्ही काय म्हणला असता, काय ती भारूड बघायचं आहे प्रीतम पाटीलचं, हे म्हणणार आम्ही बंगल्यातली माणसं, आम्ही लय मोठ्या घराण्यातली, तसलं आम्ही काय बघायला जातोय. पण आपण सगळे लहान आहे, देवानं बनवलेल्या मूर्ती आहे, आणि जसं देव ठेवतो तसं आपण राहिलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे, हे या भारुडातून सांगायचं आहे. तर हे भारूड त्याच्यासाठी होतं